विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॅप राऊंड 1 फर्स्ट इयर बी फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप राऊंड 1 चा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. ऑफिशियल सीईटी सेल यांच्याकडून फर्स्ट इयर बी फार्मसीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी आता पहिली फेरी म्हणजेच कॅप राऊंड 1 चा फॉर्म 5, 6 आणि 7 ऑक्टोबर या दरम्यान भरायचा आहे. त्याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला या चॅनलमधून दाखवायचा प्रयत्न करतोय. नमस्कार. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 चा फॉर्म भरण्या अगोदर तुमच्याकडे तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे हे तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही फॉर्म कन्फर्म करू शकत नाही. ओटीपी आपल्या मोबाईल नंबरवरती जातो. तर तुर्तास तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा फायनल मेरिट लिस्ट बघणं गरजेचं आहे. फायनल मेरिट लिस्ट साठी इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये चेक फायनल मेरिट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमचं फायनल मेरिट बघून घ्यायचं. फायनल मेरिट बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही सीट मॅट्रिक्स बघा. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असते बघा. तुम्ही फायनल मेरिट लिस्ट तुमचा आयडी टाकून जन्मतारीख टाकून सीट मॅट्रिक्स तुमचा फायनल मेरिट नंबर बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सीट मॅट्रिक्स बघायचं. सीट मॅट्रिक्स साठी म्हणजेच काय, कोणत्या कॉलेजला कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत या ठिकाणी तुम्हाला बघायचं. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी दाखवतो. हा कोड आहे 03016 बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी सांताक्रूझ. हा त्या कॉलेजचा कोड आहे आणि ह्या कोड मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर सीट्स तुम्हाला दिसतात. इथं कॅटेगरी पण सीट मध्ये जनरल आणि लेडीज, एससी मध्ये आणि एसीबीसी या कॅटेगरी मध्ये. जी म्हणजे जनरल, एल म्हणजे लेडीज, ईडब्ल्यूएस च्या, टीएफडब्ल्यूएस च्या सगळ्या सीट्स या ठिकाणी दिसतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा चॉईस कोड बघणं खूप महत्वाचं आहे. चॉईस कोड बघा, हा चॉईस कोड असतो. हा चॉईस कोड तुम्हाला कॉलेज भरताना लागतो. त्यामुळे तुम्हाला जे काही कॉलेजेस टाकायचे त्याची लिस्ट बनवा आणि त्याचा चॉईस कोड त्या ठिकाणी टाकायचा प्रयत्न करा. आता राहिला प्रश्न ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा आयडी आणि पासवर्ड टाका. त्या ठिकाणी खाली जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा एंटर करा आणि फॉर्म साइन इन करून घ्या. फॉर्म साइन इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी फिल एडिट ऑप्शन फॉर्म याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला व्यवस्थित रीड करायच्या आहेत. अत्यंत महत्वाचे आहे. खूप काळजीपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म कंप्लीट करणं गरजेचं आहे. मी फिल ऑप्शन फॉर्मची क्लिक करतोय आणि क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोर्स सिलेक्ट करायचा आहे. फार्मसी सिलेक्ट केल्यावरती तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी पाहिजे, ह्यातली युनिव्हर्सिटी कोणती हवी आहे ही तुम्ही ह्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे. मी इथे एक डेमो दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो. या ठिकाणी युनिव्हर्सिटी मी सिलेक्ट केली. जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट मी सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर मी सर्च वरती क्लिक करतो. सर्च वरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्व कॉलेजेसची लिस्ट त्या ठिकाणी माझ्यासमोर आली. तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे त्या कॉलेजच्या समोर टिक करायचे आहे. तुम्ही अशा पद्धतीने टिक करू शकता आणि टिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचं काय आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी ते कॉलेज सिक्वेन्सली निवडून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी ज्या ह्या स्टुडंट्सला जे कॉलेज हवं आहे ते मी ह्या ठिकाणी टाकायचा प्रयत्न करतोय आणि मी ह्या ठिकाणी ते कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर मी आता त्या ठिकाणी सेव्ह आणि प्रोसीड करतोय. तुम्हीही कोणतं कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे ते सिलेक्ट करा, सेव्ह आणि प्रोसीड करा. या ठिकाणी कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीचा ऑप्शन त्या ठिकाणी येतो. तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेलं कॉलेज या ठिकाणी असं सेपरेटली येतं. तुम्ही ज्या बॉक्समध्ये टिक कराल जे बॉक्स दिसतंय ह्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही ऍड सिलेक्टेड ऑप्शन केल्यानंतर हा ऑप्शन सिलेक्ट होतो आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे कॉलेजेस सिलेक्ट झाले त्याच्यावर सेव्ह आणि करू शकता. लक्षात असू द्या कमीत कमी एक कॉलेज, जास्तीत जास्त 300 कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी टाकू शकताय. ज्या विद्यार्थ्यांनी 1 नंबरचं कॉलेज टाकलेलं आहे आणि त्याला 1 नंबरचा ऑप्शन मिळाला तर त्याला तेच कॉलेज लागलं तर त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन करावं लागतं. त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी एक कॉलेज टाकलेलं आहे. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्म कन्फर्म करावा लागतो. लक्षात असू द्या एकदा तुम्ही फॉर्म कन्फर्म केला
सिक्वेन्स व्यवस्थित करून घ्या. एकदा फॉर्म तुम्ही कन्फर्म केला त्यानंतर मात्र तुम्हाला परत सिक्वेन्स चेंज करता येत नाही. कॅप्रॉन 1 मध्ये जे काही कॉलेज मिळेल ते तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्या ठिकाणीच तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. सिक्वेन्स व्यवस्थित बनवून घ्या आणि मग फायनल करू. तर त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलला जो OTP येतोय तो OTP त्या ठिकाणी एंटर करा. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका, या इन्स्ट्रक्शन वाचा. 1 नंबरचा ऑप्शन टाकला, 1 नंबरच कॉलेज मिळालं तर पुढच्या राऊंडला जाता येत नाही, त्याला ती कॉलेज स्वीकारावं लागतं. त्यामुळे काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो तो पर्याय निवडणं अत्यंत गरजेचं आहे. OTP टाकून फॉर्म कन्फर्म केला त्यानंतर पुन्हा त्या फॉर्म मध्ये चेंज करता येत नाही. तर हे तुमचे डिटेल्स झालेले आहे. त्या ठिकाणी तुमचं कॉलेज तुम्ही बघू शकताय. तुम्ही कुठलं कॉलेज टाकलेलं आहे तोच कोड आलेला आहे का बघा आणि फॉर्मची प्रिंट काढून घ्या. तर 5, 6, 7 ह्या कालावधीमध्ये तुम्हाला कॅप्रॉन 1चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील चॅटबॉक्स मध्ये कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.